Krishna
अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आज हरिचरा आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आज कल्पनेची बाधा न होतो कल्पनेची बाधा न होतो श्रीकांत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विश्वासा भाविकाचे कल्पनेची बाधा न होतो कल्पनेची बाधा न होतो श्रीकांत मंडळी सुखी नामा भये तया सावे कल्याण नामा भये तया सावे कल्याण बुद्धिमान पांडुरंग माझी आज
अकल्पायुष्य भावे तयाकुळा अकल्पायुष्य भावे तयाकुळा माझिया सकळा हरेची दस अकल्पनेची बाधा नभ कवने काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा नलागो राजसा अहंकाराचा वारा नलागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नभ कवने काळी हे संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी किंवा जयामुखी विधान पांडुरंग कल्पनेची बाधा नभ कवने काळी हे संत मंडळी सुखी असो गजानन भूतगणाधि सेविदां कफेत जम्बुफल चारु भक्षणं उमाहस्तं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं शुक्लां ब्रह्म विचार सर परमाद्यं जगद्व्यापिनी वेना पुस्तकधारिणी भवेदां जाढ्यांधकारापहां हस्ते स्फाटिक मालिकां पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महायोगपीडितते भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं इन्द्रेश समागत तिष्ठन्तमानन्दसुन्दरं परब्रह्मलिङ्गं भजे
कल्याणची अधिकरण तीर्चवंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आणि आता बंधू रंग भूमिका कीर्तन योग्य होतील लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करून सगळा अरे कथा बोले गोबडिया बोला अज्ञान म्हणून आपली बाळा चालवी सगळा नामा म्हणे अकल्पायुष्य व्हावे तया खोळा माझी या सगळा हरीच्या दासा कल्पनेशी बाधा लहो कमी काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवकाचा घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाची भगवी पताका महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर महाराष्ट्राच्याही बाहेर पंजाबच्याही पुढे गोमाणापर्यंत ज्यांनी फडकवले असे थोर संत नामदेवरायांचा हा 4 चरणाचा अभंग असून नामदेवराय या अभंगाद्वारे श्रेष्ठांच्या कार्याचा परामर्श घेत असताना त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये असणारा उत्कट भाव आणि प्रेम या अभंगाद्वारे व्यक्त करतात. असा हा सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो मागणीपर प्रकरणातील असून सर्वांच्या पाठातील ज्या अभंगानं भाषणाची संगता होते असा हा सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो मागणीपर प्रकरणातील सेवेच्या अनुषंगाने परिहार जातो म्हणजे असा की अखिल गोड ब्रह्मांड नायक दिन वत्सव दीनदयाळ पांडुरंग बाबा रुक्मिणी साहेब कविर सामर्थ्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज विश्ववंदे जगद्गुरू कुंभारे यांच्या वास्तवाने पदस्पर्शने पुरुष पाहून झाली भूमी श्री क्षेत्र स्वामी चिंचोली या ठिकाणी संपन्न होणारा संकीर्तन महोत्सव सोहळा ज्या प्रत्यर्थ आहेत त्या सर्वांना ज्ञात आहेत. कल्पना पूजनीय गुरुवारी आप्पा त्यांचे प्रथम पुण्यस्मरण श्रीमद भागवत संहिता वाचन प्रवचन सोहळा ज्यांचं मार्गदर्शन ते गुरुवारी महाराज ज्यांचं संहिता वाचन ते गुरुवारी महाराज ज्यांची प्रेरणा ते सर्व गुरुवारी महाराज कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असणारे आपल्या भजनी मंडळाच्या पंचकोशातून आलेले सर्व वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध टाळकरी वृंद प्रामुख्याने विणेकरी हार्मोनियम वादक म्हणजे परमार्थिक सन्मित्र हरिभक्तीपरायण आपल्या पंचकृषीचं वैभव आणि भूषण हरिभक्तीपरायण कैलाजी महाराज जाधव युट्यूब वरती माझं कीर्तन तुम्हाला हेच दाखवणार आहे ते माऊली एचडी संगमनेर आणि या पानसरे परिवाराच्या अनुषंगाने स्नेही चिंतक मित्र परिवार पाहुणे नातेवाईक भाऊकी त्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे स्पीकर ऑपरेटर आपणचे पुतणे असणारे त्यांचे चिरंजीव असणारे त्यांच्या कन्या पुरुष मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ माता भगिनी आपल्या या सर्वांच्या सानिध्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता स्तब्धता आणि शांतता नळोपरायांचं प्रमाण सांगून जातो. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया थोर जो का अवतार नामयाचा नामदेवरायांनी जे कार्य केलं तुकाराम महाराजांनी कार्य केलं. तुकाराम महाराजांचं तेच कार्य वारकरी संप्रदायाचं पायकत्व स्वीकारून ज्यांनी या पंचकृषीला केलं ते म्हणजे तुकाराम आप्पा. जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकास नेली. असं ज्यांनी कार्य केलं तुकोबारायांच्या जीवनाचा परामर्श घेताना आरतीमध्ये वर्णन केलं. प्रयाण काळे देवे विमान पाठवले Thank you.
काळ देवे विमान पाठवी कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनिया निज धाम गे निळा म्हणे सकळ संता तो सिविले जय सद्गुरु स्वामी तुपया दातारा तारक तू सकळांचा जीवल सोयरा आपण सोयऱ्यांचे सोयरे हो पण सर्वांचे जीवलग हो असं नाही सांगताना लक्षात ठेवा सर्वांचं जीवलग आणि सर्वांचं सोयरे होणं आणि ते जमलं पाहिजे ते माझे सोयरे सजन सांगावली सजन जे रात्रंदिवस हरीचं स्मरण करतात ते माझे सोयरे सज्जन सांगती पाया ठेविती विठोबाचे कुठलं तरी एखादं व्यसन लागावं लागतं त्यावेळेस मनुष्य बिघडतो हे खरं आहे आपल्या व्यवहारातली व्यसन सांगायला लागलो तर आपण ते करून बिघडलेलोच आहे कुठलं तरी व्यसन लागावं याचा अर्थ असं नाही ते गांजाचं व्यसन लागावं दारूचं व्यसन लागावं आणि आपण बिघडून जावं असं त्याचा अर्थ नाही लक्षात ठेवा व्यसन परमार्थाचं जर लागलं तर माणूस वेडा झाला पाहायला मिळतो इतकं वेडे पण त्यांच्या अंगामध्ये भिन्न इतकं वेडे पण परमार्थाचं व्यसन लागल्यानंतर भिनलं त्याचा परिणाम समाजामध्ये सहज पुढे गेले तर पाठीमागे दिसून यावा आणि कायमस्वरूपी राहावा ज्ञानेश्वर महाराज ते वेडेपणाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरी सांगतो ते वर्त दिसती देही परी ते देही ना माझ्या ढाई परी मी तायाच्या हृदयी समग्र असे एरवीवर वागताना दिसतात फिरताना दिसतात पण ते 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 नसतात तर ते म्हणजे मी असतो इतकं तर वेळ आपण झालो नाही लक्षात ठेवा गावोगावी जावं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची भव्य पताका ज्या गावामध्ये जाव तिथं ती उभी करावी सप्ताहाच्या माध्यमातून अनेकांना परमार्थाला लावलेले एक वटवृक्षासारखे विशाल झाडं कोण असतील तर ते तुकाराम अप्पा असतील लक्षात ठेवा या पंचक्रोशीला वारकरी संप्रदायाचे जे सप्ताह सुरू झाले आपली जी धर्मशाळा आहे तक्रारवाडीची ती सुरू करण्यापाठी मागे प्रामुख्याने पुढाकार त्या काळातला जर कोणाचा असेल त्या काळातला तर तो म्हणजे आप्पांचा आहे एक वाक्य सांगून जातो मी सहज एक जणांना विचारलं का हो तुम्ही अंगात जॅकेट घालता ते मोदीकडे बघून घालता अंगात जे जॅकेट घालता का ते मोदीकडून तो माणूस सहज मला बोलला मी मोदीकडे बघून घालत नाही ते मोदी माझ्याकडे बघून घालत असेल या परिसराला संप्रदायामध्ये जॅकेट परिधान करून टाळी घेऊन उभी राहणारी त्या काळातले दोन माणसं मिळाले एक तुकाराम अप्पा पानसरे आणि दुसरे निरोप परागिरीकर माणसं होती त्या काळातली लक्षात ठेवा जुनी माणसं काटक शरीर असती शरीराचा बांधा उत्तम आणि मजबूत कपाळावरती ठळक दिसेल असा गंध
अंगावरती धोतर नेहरू, जॅकेट वरती टोपी. काहींचा पेहराव असा असतो की त्यांचा पेहराव सुद्धा परमार्थ शिकवतो. काहींचा पेहराव लांबून पाहू वाळवंटात कीर्तन पंढरपूरमध्ये सातारकर महाराजांनी पूजनीय गुरुवारी बाबा बाबा सातारकर आणि नानांना सांगावं म्हणजे लोकभरांना सांगावं की समोरून येतात ते आप्पा पानसरे तुकाराम आप्पा पानसरे तुम्ही त्यांना बोलवा. वाळवंटामधलं कीर्तन नानांनी त्यांना बोलवा आणि मग सातारकरांच्या कीर्तनात चाल म्हणण्याकरता उभं राहावं. त्या काळात एक वारकरी संप्रदायातलं वडील आणि बुजुर्ग व्यक्तिमत्व ज्यावेळेस आश्रमशाळा सुरू झाली तक्रारवाडीची त्यावेळेस स्वतः पुढाकार घेत असतो. नुसतं पुढाकार घ्यायचं असं कुणी एखाद्या सप्ताहाच्या गावात मानधन जर दिलं तर ते मानधन परत करावं, नारळ घ्यावा आणि त्यामध्ये 100 रुपये टाकावे. त्या काळात ही गोष्ट आश्रमशाळेला माझ्या माहितीप्रमाणे या परिसरातले थोर देणगीदार दाते जर कोण असतील तर ते आपल्या त्या काळामध्ये 50,000 रुपये दिले होते. त्या काळात 50,000 त्या शाळेकडे पूजनीय गुरुवर्य उद्या ज्यांचे कीर्तन आहेत ते शिवचरित्रकार गुरुवर्य नलवडे नलवडे आणि आश्रमशाळेच्या माध्यमातून जे कार्य सुरू केले ते कार्य आजही चालू आहे. लक्षात ठेवा, आज परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य अव्याहतपणे आजही सुरू आहे. त्याच्याकरता त्यांच्या खाली जे फोटो खाली जे प्रमाण दिले उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, खरा हा मरण हा शब्द मोठा आश्चर्याचा सुखद असा धक्का देणारा शब्द. दुःखद म्हणत नाही, सुखद असा धक्का देणारा शब्द सुखद म्हणतो. मरण काय सुखद असतं काय? आल्यानंतर ते बरं वाटतं काय? बरं झालं आपण गेलो मरून असं म्हणतो काय आपण? मरणात सुख असतं सर्वसामान्य जीवाच्या दृष्टीनं मरणाचं हे त्यांच्या जीवनात दुःखच असतं. ज्या वृत्तीवरती आपण जीवन जगतो त्या वृत्तीचा विचार करू गेलो तर त्यांचं मरण सुद्धा सुखकारक असतं. लक्षात ठेवा, ज्यांचं मरण सुद्धा सुखकारक जर असेल तर त्याने त्यांच्या जीवनातला केलेला परमार्थ किती उंचीचा असू शकतो. लक्षात ठेवा, त्याच्याकरता ते परमार्थ. तुका म्हणे मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मागे या शब्दाकरता ज्ञानेश्वर महाराजांची ओळी सांगतो. नान म्हणून नय धनंजय जिया परी त्याची आगावाली जन्म मृत्यूच्या सोळी. नान म्हणून नान म्हणून धनंजया या देहाच्या गावाला आल्यानंतर मृत्यूच्या वाटेवरती आपल्याला जायचंय, तिथं जायचं नाही असं म्हणू नये, आपल्याला जावं लागणार आहे. त्रिकालाबाधित खरं आहे. ते गेलेले पाहायला गेले असले तरी सुद्धा त्यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य पाठीमागं आजही कुटुंबात पाहायला मिळतात. कुटुंबाच्या माध्यमातून समाजामध्ये राहिलेलं पाहायला मिळतात. त्याच्याकरता त्यांचे पुतणे असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या कन्या असतील. पाठीमागे हे कार्य चालूच आहे ना, अजून गावागावात सप्ताह सुरूच आहेत ना. का भूमीचे मार्धव सांगे गोमाची नाना आचार
सुकुलीनाचं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीवर सांगतात एखाद्या भूमीचा जमिनीचा कस त्या जमिनीतल्या पिकावर ठरवला जातो तसं तिथं कुठला कस आहे तर त्याचं उत्तर आहे संस्कारात जे उच्चते शुद्ध बीजा पोटे 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 शुद्ध बीजा तर आई वडील पारमार्थिक असतील असं काय समजायचं कारण नाही. आई वडील पारमार्थिक असतील तर मुलं पारमार्थिक असतील असं काय समजायचं कारण नाही. थोडी कुटुंब असेल की आई वडील पारमार्थिक मुलं सुद्धा पारमार्थिक मुलगा हरिभक्तीपरायण बाप राक्षसी वृत्तीचा मुलगा हरिभक्तीपरायण भक्त प्रल्हाद मुलगा हरिभक्तीपरायण राक्षसी वृत्तीचा तो त्याचा बाप हिरण्यकश्यप आई वडील पारमार्थिक नव्हे व्यासाने ज्यांचं वर्णन केलं ते कृष्ण मोठे जगद्गुरु व्यासाने ज्यांचं वर्णन केलं ते भगवान श्रीकृष्ण आहेत. मुलगा नास्तिक मतवादी साम त्याचं नाव भगवान श्रीकृष्णाचा मुलगा. आई वडील सुद्धा पारमार्थिक आणि मुलं सुद्धा पारमार्थिक अशी थोडी कुटुंबात लक्षात ठेवा. विश्वंभर रावांपासून बोलवानपर्यंत परमार्थाची 8 पिढीची पारमार्थिक सेवाची तुकोबरांच्या गाण्यात पाहायला मिळते. तेच नामदेवर आहे की संपूर्ण कुटुंब आज ज्यांचा आपण सेवेकरता घेतलाय संपूर्ण कुटुंब पारमार्थिक आहेत लक्षात ठेवा. विचार वासा आणि वारसा संस्काराच्या माध्यमातून आजही टिकून ठेवलेला कुटुंबाच्या माध्यमातून समाजात पाहायला मिळत असताना आपण तरी का न म्हणावं दळल्या माता पिता तयाची दळल्या माता पिता तयाची आपल्याकडून आई वडिलांचा परिचय व्हावा तो जास्त वाक्य आई वडिलांकडून आपला परिचय होण्यापेक्षा आपल्याकडून आई वडिलांचा परिचय व्हावा तो पिढ्याने पिढ्या टिकून राहिलेला पाहायला मिळतो. आपण रस्त्याने चालल्यानंतर लोकांनी सांगायचं नाही आपल्या वडिलांनी सांगायचं नाही लोकांना की हा माझा मुलगा आहे. आपण आई वडिलांबरोबर चाललो तर आई वडिलांनी सांगायचं नाही की हा माझा मुलगा आहे. आपण रस्त्याने चाललो आई वडिलांबरोबर किंवा एकटे तर लोकांनी म्हणावं हा त्यांचा असं जीवनचे जगलेले व्यक्ती केले पाहायला मिळतात. महाराज सांगतात की आई वडिलांचं जीवन धन्य. दळल्या माता पिता दयाची
ईश्वरीय कार्याचे संकेत आता 30, 40, 50, 60, 70, 80 वर्ष होऊन गेले. 85 वर्षानंतर आपण देहत्याग केला. आपण निघून गेलोत म्हणून इथपर्यंत कळायला लागल्यापासून ते आतापर्यंतचं कार्य इथून पुढे येत असं नाहीत. लक्षात ठेवा. परंपरागत सेवा सहज होती वडिला सेवा हमारी पूजी रोया देवा 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 सहज होती वडिला सेवा हमारी पूजी रोया देवा हा ठेवा असं महाराज म्हणतात. तुका म्हणे होता ठेवा. आप्पांच्या माध्यमातून तो या परिसराला तो या कुटुंबाला तर मिळालाच पण या परिसराला मिळाला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. परंपरागत सेवा तुकोबारायांचं प्रमाण आहे. माझ्या वडिलाचे मिराचे देवा माझ्या वडिलाचे मिराचे देवा म्हणजे जे तुकोबारायांचं कार्य ते नामदेवरायांचं कार्य. आणि नामदेवरायांचं कार्य समकालीन संत त्या काळातले समकालीन संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका महाराज, मुक्ताबाई महाराज, समकालीन संत चोखोबा, समकालीन संत सोयराबाई महाराज, समकालीन संत सावता महाराज, समकालीन संत नामदेवराय हे सर्व समकालीन संत आहेत. सावता महाराज असतील, चोखोबारा असतील, सोयराबाई महाराज असतील, ही चारी भावंड असतील, नामदेवराय, जनाबाई महाराज आदी करून या सकल संतांनी जे केलेलं कार्य. एक नाथ संप्रदायाची परंपरा सांभाळत सांभाळत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केला. हे वारकरी संप्रदायाचं थोरपण आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा बुद्धिवंतांपेक्षा श्रद्धावंतांना खूप जवळच आहे. देव पाहण्यापेक्षा देव पाहिल्याला किंमत देतो तो हा वारकरी संप्रदाय. 750 वर्ष होऊन गेली. त्यांचं कार्य आजही चालू आहे. परिस्थितीला अनुसरून आपण स्वतः का व्हायला पण परमार्थ करत राहू. आता जरा कोरोनाचं वातावरण थोडस खुलं झालंय. माणसं जरा परमार्थाकडे आता कार्यक्रम सुरू होऊ लागले. सुरुवात आहे कार्यक्रमांची. आता बिकट परिस्थितीत लक्षात त्याही काळामध्ये असं आहे. देव पाहायला मिळाला ते वेगवेगळ्या रूपातून असं आहे. कोरोनाग्रस्ताची सेवा करणारा तो ऑड बॉय असेल, तो साक्षात
देवच असावा. गावामध्ये त्या काळात सर्वांना समजून घेणारा, समजून सांगणारा आणि गावामध्ये स्वच्छता ठेवणारा तोही देवाच्या स्वरूपात असावा. का कोणास ठाऊक सर्वांना सहकार्याची भूमिका ठेवून मदतीचा हात देणारा, मार्गदर्शन करणारा तो चौकातला पोलीस सुद्धा तो पांडुरंग परमात्माच असावा. तिथं सेवा देणारी नर्स, तिथं सेवा देणारे सिस्टर्स असणारे, वॉर्डबॉय असणार, तिथं असणारा डॉक्टर सुद्धा प्राणपणाला लावून आपल्यासाठी झगडणारा, रात्रीचा दिवस करणारा तो सुद्धा देवच असावा. वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या भूमिका जीवनामध्ये पार पाडणारा त्याही काळात आपल्याला भेटलेला तो देवच असावा. यापेक्षा वेगळं स्वरूप ते कोणच असावं. नाही लक्षात ठेवा. कोरोना काळात बरेचसे हाल झाले माणसांनी, बरचसं पाहिलं माणसांनी. लक्षात ठेवा निसर्गाची सत्ता किती अबाधित ईश्वर राखून ठेवू शकतो त्याची ज्वलंत अनुभूती आपल्याला या 7-8 महिन्यात पाठीमागच्या पाहायला मिळाली. विठ्ठल करत चालला तो वारकरी सुद्धा पंढरपूरच्या विसीवरती गेल्यानंतर त्या वारकऱ्यामध्ये पांडुरंगाला पाहावं, वारकऱ्याने पोलिसांमध्ये पांडुरंगाला पाहावं अशा पद्धतीने कुठं नाही आपण वारीला जाऊ शकत. माणसं शरीराने घरी होती पण वृत्तीनं वारीमध्येच होती. आपण चाललो तर आषाढी वारी सुरू झाली, मंदिरं उघडली तर आजही आपण दर्शनाला आहोतच पांडुरंगाच्या असं समजून डायरेक्ट दर्शन घेऊन पुन्हा जागेवरती येणारे सुद्धा आपण सर्वजण होतोच. म्हणजे त्याही काळामध्ये या पद्धतीने परमार्थ चालू ठेवलं. परंपरेनुसार 750 वर्ष होऊन गेले. आजही तोच वसा आणि वारसा टिकून राहिलेला, टिकून ठेवलेला ज्यांनी पाहायला मिळत असेल, त्यांनी केलेलं कार्य आजही टिकून राहिलेलं पाहायला मिळत असेल तर आपण त्यांच्या अनुषंगाने वेगळी प्रार्थना का करावी. ईश्वरीय कार्याचे संकेत आजही आपल्या त्यांच्या कार्याच्या माध्यमातून मिळाले पाहायला मिळत असतील तर त्यांच्या दृष्टीने एकच प्रार्थना करावी. अभंगाचं पहिलं चरण आयुष्य
विखुरलेला समाज एका छत्राखाली आणणं हे सोपवण्यात एक लक्षात ठेवा. त्याही काळात विखुरलेला समाज एका छत्राखाली आणण्याचं जर कोणी कार्य केलं असतं तरी असं नामदेव राय ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका महाराज, मुक्ताबाई महाराज सर्व पंढरपूरला रावळात गेलेत. नामदेवरांना पाहिलं, खूप बरं वाटलं. अतिशय देवावरती नितांत प्रेम असताना नामदेव देवाच्या सानिध्यात आहेत. चला तर खरं आपण तीर्थयात्रेला जाऊ. आपण असं गावोगावी जावं. इंद्रियात पाठक आहे, ताकद आहे, शक्ती, तोरण आहेत. आपण परमार्थ करू असले तर अनेकांना परमार्थाला बरोबर घेऊन लावावं आणि परमार्थ करावा, अनेकांना बरोबर घेऊन. चला करा सप्ताह सुरू करू आपण ज्ञानेश्वरी पारायण. काय हरकत नाही. म्हणून तिथं जावं, टाळ पकवास विना इथून घेऊन जावं आणि त्यांना सुरू करून द्यावं आणि तो टिकून राहावा. याच्याकरता 8 दिवस जाऊन येऊन करावं. नंतर पुढं ते कार्य तसंच चालू राहावं. आजही लक्षात ठेवा, हे त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना बरोबर घेऊन केलेलं कार्य आहे. म्हणजे नामदेवरायांचं जीवनचरित्र, ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. म्हणून मी सांगून गेलो की नाथ संप्रदायाची परंपरा सांभाळत सांभाळत वारकरी संप्रदायात प्रवेश करून खूप मोठं कार्य केलं. या सर्व संतांना बरोबर घेऊन वयानं लहान पण कार्य ज्यांनी माऊलींनी महान केलं त्या कार्याचाच परामर्श घेऊन नामदेवराय अभंगाच्या माध्यमातून त्या चारी भावंडांच्या अनुसंधान तुमच्या आमच्या करता भगवंताकडे मागणी करतात, प्रार्थना करतात. बाबा ईश्वरीय कार्याचे संकेत त्या काळापासूनच्या आजपर्यंत, आजपासून इथून पुढे चालू राहिलेले, टिकून राहिलेले ज्यांच्या माध्यमातून समाजामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे तो पुष्कळ आयुष्य द्यावं हीच तुझ्याकडे आजच्या दिवशी हात जोडून विनंती आहे, प्रार्थनेत मागणी आहे. पुष्कळ आयुष्य देत, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुटुंबातला मुलगा असेल, परमार्थी कार्य करणार असेल, तो इथं परमार्थ करेल, जिथं जाईल तिथं परमार्थ करेल, त्या मुलाला तो पुष्कळ आयुष्य देईल. ती मुलगी त्या कुटुंबातली असेल, ती इथं परमार्थ करणारी असेल तर जिथं नांदायला जाईल तिथं ती परमार्थ करेल आणि त्या घरातल्यांच्याकडून परमार्थ करून घेईल. त्या मुलीला असं पुष्कळ आयुष्य दे, त्या कुळातील सर्वांना दे. ईश्वरीय कार्याचे संकेत यावं विश्वाला ज्यांच्या कार्याच्या माध्यमातून मिळतात ना त्यांना तो पुष्कळ आयुष्य द्यावं तुला आजच्या दिवशी हात जोडून विनंती आहे, प्रार्थनात मागणी आहे. त्याच्यामध्ये विशुद्ध अंतकरणातला भाव, प्रेम पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीकडनं एवढी चांगली मागणी मागणं हे इतकं सोपं नाही. लक्षात ठेवा, अंतरात विशुद्ध प्रेम असावं लागतं समोरच्या व्यक्तीविषयी, त्यावेळेस ते उद्धार बाहेर पडत असतं. वयानं लहान आहेत पण कार्य महान आहेत. उभारी दीपतिका
ते सुटणं कठीण असतं व तसं परमार्थाचं एक लागलेलं व्यसन आहे, ते लागलं ना ते सुटत नाहीत, लक्षात ठेवा. सुटत आपल्याला समाज काय बोलतोय काय म्हणतोय याच्याकडे काय त्याच घेणं देणं नसतं, त्यांच्याकडे पाहिलं लागलं. लक्षात ठेवा. ओळी सांगून गेलो ते वर्तात दिसत देही माणसांसारखी माणसं दिसतात की माणसं नसतात. भगवान सांगतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हृदयात वास करणार आणि कार्य करून घेणार स्वतः मीच असतो. लक्षात ठेवा. वय वर्ष फक्त 16 आहे. वय वर्ष कोणी म्हटलंय मला माहित नाही. 16वा वर्ष हे आपल्याला शिकवलंय, आपण ऐकलंय त्या लावणीतून, सुलोचनाची लावणी. म्हणून त्या 16व्या वर्षात चुकीचं शिकवलं. लक्षात ठेवा. लोक वाङ्मय जीवन बिघडवतं आणि संत वाङ्मय जीवन घडवतं. लोक वाङ्मय जीवन बिघडवतं आणि संत वाङ्मय जीवन हे घडवत असतं. 16वा वर्ष धोक्याचं नाही तर मोक्याचं. छत्रपतीने तोरणा जिंकला वयाच्या 16व्या वर्षी. मीराबाई घराच्या बाहेर पडल्यात वयाच्या 16व्या वर्षी. टाळी घेऊन उभं राहत पुढे गावे त्यांचे ठराविक रूप तुकोबा. वयाच्या 16व्या वर्षी टाळी घेऊन उभे राहिलेत गोवा. आलं का नाही लक्षात. वयाच्या 16व्या वर्षी गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, पायामध्ये चाळ बांधून तिनं भजन केलं. राजा ऐश्वर्याची घराण्याची बंधनं सगळं तोडून दिली. तिचं नाव मीराबाई. विषका प्याला राजाजीने बेजा, पिबत पिबत निरासे रे पग घुंघरू वो तो गली गली हरि गुल गाने लगी ऐसा भी लगा हया खबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार गोमुख है, बेकार गोमुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरिनाम का सुमिरन किया करे. हीरे मोती नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. सुरागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. महलों में पली बन की जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लागी लगा. त्यातले 2 शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे आणि भारी आहेत. लगन आणि मगन. त्या 2 शब्दांचा परिपाक म्हणजे जीवन आहे. आणि या तिन्ही शब्दांचं एकीकरण म्हणजे तुकाराम अप्पा मानसरे. विठ्ठल आपल्याला लग्नही लागत नाही, लग्न होत नाही आणि तसं जीवनही जगता येत नाही. लक्ष ठेवून लागली पाहिजे, लग्न होऊन गेलं पाहिजे बघन. आणि मग जीवन जगण्यातला जो आनंद असतो का तो वेगळाच असतो. लक्षात ठेवा. एखादी आईसारखी, बहिणीसारखी, मुलीसारखी जर महिला इथं विना घेऊन उभी राहिली, भजन जर केलं तर समाजाने त्यांना नावं ठेवली त्याही काळात आणि आजही. म्हणून ज्यांनी नावं ठेवली त्यांची भजनं नाही, ज्यांना आपण नावं ठेवली त्यांची भजनं. ज्यांना आपण हसलो आपली भजनं नाहीत, ज्यांना आपण हसलो त्यांची भजनं आहेत. हसणाऱ्यांची भजनं नाहीत. वेडी झाली त्या काळात ही माणसं झपाटल्यासारखी. व्यसन लागलं त्यांना, हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला करायचंय म्हणून ते कार्य करत राहिले. वेडी झालीत त्यांनी ती माणसं म्हणून जी वेडी झालीत, ज्यांनी वेळ ठरवलं त्यांची भजन नाही, जी वेडी झाली भजन करून त्यांची भजन आहेत. लक्षात ठेवा. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये पायात ताळ बांधून उभी राहिली तर माणसं म्हणली बिघडली ती. म्हणजे गळ्यामध्ये विणा आणि पायामध्ये चाळ बांधून भजन केलं तर समाजाने तिला नावं ठेवलीत. आणि तीच जर स्टेजवरती चाळ बांधून उभी राहिली तर समाज तिला बघायला गेला.
एकीकडे समाज नाव ठेवतो तर दुसरीकडे तिला बघण्याकरता जातो, बदनाम केलं म्हणून जी बदनाम झाली, ज्यांना आपण बदनाम केलं त्यांची भजन नाही, जी बदनाम झाली त्यांची भजन आहे. सावरिया की बनसी, सावरिया की बनसी पुकारे राधा, लोग कहे मेरा हो गई बदना, लोग कहे मेरा हो गई बदना, आपण भजन सोडून देऊ, भजन करणार नाही. पण भजन करत असताना नावं ठेवली तरी अनेकांना भजन करणाऱ्याला लावलीत. ती माणसं काय साधे असतील काय? नावं ठेवलीत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून अनेकांना भजन करण्याकरता लावावं. ज्यांना बदनाम केलं त्यांची आज भजन आपण गातो, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांच्या जीवनाला परामर्श घ्या. त्रास दिला समाजाने, तुकोबरायांना त्रास दिला समाजाने, म्हणून ज्यांनी त्रास दिला त्यांची भजन नाहीत, ज्यांना त्रास दिला त्यांची आज आपण भजन म्हणतो. ते एक वाक्य सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहेत. वाक्य बरोबर आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहेत. हे वाक्य बरोबर आहे, पण असंही म्हणतो तर चुकीचं होत नाही. जोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत असंही म्हणलं तरी चुकीचं होत नाहीत, लक्षात ठेवा. नावं ठेवू देत त्यांना, भजन आपण त्यांचीच करतो. बस देवा, समाजाच्या दृष्टीने पुष्कळ कार्य केलं तर आता समाजामध्ये राहायचं नाही. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत केलेलं कार्य दिव्य आणि अलौकिक आहे. वेदाचा गर्भित अर्थ आहे, अमृत अनुभव. आमच्या वारकऱ्याची संध्या वेदाचा गर्भित अर्थ आहे, पण हरिपाठासारखी संध्या अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत केलेलं कार्य. गीतेवरती तत्वज्ञान प्रदान असताना ग्रंथ प्राप्तीमध्ये ज्ञानेश्वरी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत हे केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून म्हणतात, माऊली म्हणतात, बस देवा आता समाजामध्ये राहायचं नाही, समाज घ्यायची आपल्याला. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलीत आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, माऊली तुम्ही समाजाला जाऊ नये. 2 वर्ष याचा अर्थ नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत समाज येऊ नये अशी इच्छा आहे. भावंडांचं ऐकलं, देवाचंही ऐकलं. 22व्या वर्षी पुन्हा समाजाला जायचं ठरवलं, बसायचं ठरवलं. 22व्या वर्षी कार्तिक वैद्य अष्टमी पासून ते कार्तिक वैद्य त्रयोदशी पर्यंत तो सोहळा सुरू झाला आळंदीमध्ये. नामदेवरायांचं कीर्तन, अष्टमीचं कीर्तन, नवमीचं कीर्तन, दशमीचं कीर्तन, एकादशीचं कीर्तन, द्वादशीचं कीर्तन, त्रयोदशीचा तो दिवस, दुपारची मध्यान्ह वेळ. षडोपचारे अभ्यंग स्नान पूजा केली जाते. एखाद्याला पांडुरंग परमात्मा धरतात, एखाद्याला सद्गुरू निवृत्तीनाथ धरतायत. माऊली समाजाकडे स्मित हास्य करत पाहतायत. समाजाकडे पाहत असताना समाजाची दिशेने पावलं टाकतायत. समकालीन सर्व संत समाज सोहळा करता हजर आहेत. पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब सर्वांकडे माऊली स्मित हास्य करत पाहत असताना समाजाची दिशेने पावलं टाकतायत. आणि त्या प्रसंगाचं वर्णन नामदेव एका समाधी सोहळ्यातून वर्णन करतात की देवमूर्तीने धरिले
मासे तडपडावे तसं संपूर्ण समाज माऊली स्वीट अशा करत असताना समाधीकडे जात असताना माऊलींना पाहतोय डोळ्यातून गळगळा असो वाहतायत सावतो महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नामदेव विचार करतात की वयानं लहान पण कार्य ज्यांनी महान केलं ते माऊली आज समाधीला बसतात उद्या पाहायला मिळणार नाहीत. कोणतं भाग्य माऊली आपलं की एका हाताला पांडुरंग परमात्मा धरतात एका हाताला सद्गुरू निवृत्तीनाथ धरतात तुमच्या एका हाताला आणि तुम्हाला समाधीला बसण्याकरता घेऊन चालतायत. माऊली
कोणतं भाग्य तुम्ही केलं, कोणतं पुण्य तुम्ही केलं. सर्वांच्या डोळ्यातून गळगळा असं खाली वाटत संपूर्ण समाज नृत्य मौन करतात आहे. बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यात थांबवलेलं असलं मौलींकडे पाहत असताना नाही आवडत आले ते नामदेवराय धायमुख घडतात. बांधल्या पेंडीचा सुटला बांधलेली पिंडी असावी, सोसाट्याचा वारा यावा आणि त्या पिंडीच्या आवाशी तुटावी पिंडीच कडावी. तसा मग मात्र संपूर्ण समाज माऊलीन करता धाय मोकळून रडतोय. संपूर्ण समाज माऊलीन करता धाय मोकळून रडतोय. रडणाऱ्या नामदेवरायांकडे पाहिलं आणि भगवंतालाही आपल्या डोळ्यातले आसू नाही थांबवतात. आपल्या पितांबरानं आपली आसू पुसतायत, डोळ्यातले आसू पुसतायत. डोळ्यातले आसू आपल्या पितांबराने पांडुरंग परमात्मा पुसतायत. आपल्या पदराचा साडीचा पदर आपल्या तोंडामध्ये दातामध्ये करकोचून आवळून धरतायत आणि आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतात. संपूर्ण समाज मौलीन करतात धाय मोकळी करतोय. संपूर्ण समाज मौली मात्र स्मित आशा करत समाधीला बसतायत. समाधीची शिळा पूर्व नियोजित ते ठिकाण आहे. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई समाधीला मौली दुसरं दूध वस्त्र हातरलेले आहेत, पद्मासन धरून बसलेले आहेत. समाधीची शिळा लावून जातात. आजही मौली समाधीमध्ये हाच आनंद उपभोगतायत. संपूर्ण समाजाचं निरव शांत झालेलं आहे. पदरानं पितांबरानं पुसणाऱ्या डोळे पुसणाऱ्या भगवंताच्या समोर नामदेवराय देवासमोर जाऊन उभे राहत आहेत आणि पितांबराने डोळे पुसणाऱ्या भगवंताला विचारतात, काय रे देवा इतका निष्ठुर झालास तू? का इतका तू आमच्याशी असा दुजाभाव करतोस? का असं तू वागतोस? तुला वाटतं ना आम्ही काहीतरी तुझ्याकडे मागावं, तू आम्हाला काहीतरी द्यावं, असं तुझ्याकडे काहीच नाही. आणि तसंच जर तुला वाटत असेल तर ईश्वरीय कार्याचे संकेत यावत विश्वाला ज्यांच्या कार्याच्या माध्यमातून मिळाले त्यांना आमच्यापासून तू का दूर करतोस? आम्ही तुला मागावं आणि तू आम्हाला द्यावं, असं तुझ्याकडे काहीच नाही. तसंच जर इच्छा असेल तर ईश्वरीय कार्याचे संकेत ज्यांच्या माध्यमातून यावत विश्वाला मिळत आहेत ना, त्या कुटुंबातील त्या कुळातील सर्वांना तू पुष्कळ आयुष्य द्यावं, हीच तुझ्याकडे तुला आजच्या दिवशी हात जोडून प्रार्थना आहेत, मागणीच विनंती आहेत. म्हणून नामदेवरायांचा अभंग आहे तो त्या परंपरेला अनुसरून ज्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा आजही कुटुंबाच्या माध्यमातून समाजामध्ये जतन करून ठेवलेली पाहायला मिळते ते तुकाराम आप्पा, अंबाजी पानसरे, पूजनीय गुरुवारी आप्पांच्या अनुषंगाने आपण वेगळी प्रार्थना का करावी, आजच्या दिवशी मागणी का करावी? नामदेवराय त्या कार्याचा परामर्श घेत असताना असंच कार्य ज्यांच्या हातून अभ्याहात अखंडितपणे घडलेलं पाहायला मिळतं, चालू राहिलेलं पाठीमागं टिकून राहिलेलं पाहायला मिळतात ना, त्या कार्याचा परामर्श घेऊनच नामदेवराय भगवंताकडे मागणी मागतात की अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. मी पाहिलंय देवा, संन्याशाची मुलं म्हणून पाहिलं, हिनवलं त्यांना, अगदी आपल्या पश्चात आपल्या मुलांचा अंगीकार करावा, हात जोडून प्रार्थना केली. तुमच्या पश्चात तुमच्या मुलांचा जर आम्ही अंगीकार करावा असं वाटत तर तुम्हाला एकच प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. याच समाजाने दिलं, याच समाजाने, काय हरकत नाही, पण आमच्या पश्चात आमच्या मुलांचा अंगीकार तुम्ही करावा. आम्ही देहांत प्रायश्चित्त करायला तयार आहोत. म्हणून पहाटेच्या निरव शांततेत विठ्ठलपंत उठले, डोळे भरून चारी मुलांना पाहिलं आणि पावलांचा आवाज न येऊ देता ब्राह्मीमुहूर्तावरती निवृत्तीला ध्यान अवस्थेत आहेत. आपल्या वडिलांना बाहेर पडताना चावून लागताच पाहिलं आणि पुन्हा डोळे लागले आणि आपल्या ध्यान अवस्थेत रमून गेले. आपले मालक कितीही हळूवार पावलाने येऊ देत किंवा जाऊ देत त्याची चाहूल लागतेच घरामध्ये. आपले मालक बाहेर पडलेत असं लक्षात आल्यानंतर रुक्मिणी साहेब उठल्या
पहाटेच्या निरव शांततेमध्ये सुद्धा चालणाऱ्या त्या आकृतीकडे पाहून त्या आकृतीच्या पाठीमागे चालत राहिलं. थोडस अंतर चालून गेल्यानंतर कोमल असं स्वर बाहेर पडले. हयो मी काय म्हणते, निरव शांततेतलं ते वातावरण, कोमल स्वर कानावरती पडले की तिरकत तिरकत चालणारी पावलं जागेवरती थांबली, ज्या जमिनीवरती थांबली तो स्वर कानावरती पडला की आपल्या पायाखालची जमीन गेली की काय, आदांतरीच असं आपण उभे आहोत त्याची पुसटची जाणीव झाली. पाठीमागून येणारी आकृती पुढे डोळे आपण बोलतायत. मी काय म्हणतो, होय ग, खर तर रस्ते आश्रमाचा स्वीकार केला, पुन्हा संन्यास आश्रम स्वीकारला, पुन्हा गुरुआज्ञेने ग्रस्ती आश्रमाचा स्वीकार केला. 4 आपत्ती आपल्या घरामध्ये जन्माला आली. हा काय तुझा दोष आहे का? खर तर देहांत प्रायश्चित्त मी घ्यावं, तू मात्र मुलांना सांभाळावं असं मला वाटतं. असं काय बोलतो तुम्ही? आपण उभयतानीच तर खरं संसार केलात, मुलांचं लाडकोड कौतुक आपण केलं, सांभाळत त्यांना म्हणून समाज आणि संन्यासाचा संसार म्हणून पाहत असताना तुम्हाला नाही देहांत प्रायश्चित्त एकट्याला दिलं. मलाही राहायचं नाही आता, बस झाला संसार वाटतंय, देहांत प्रायश्चित्त घ्यावं. निरव शांततेतलं पाठीत ते दोघांचा संवाद चालू आहे. मला पण तुमच्या बरोबर यायचंय, नाही राहायचं, मला समाधी घ्यायची, देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. तुझीच तशी इच्छा असेल तर चल. हो थांबा. चिरकत चाललेली पावलं पुन्हा पूर्णपणीकडे वळली. तिन्ही मुलांकडे डोळे भरून पाहिलं तर निवृत्ती महाराजांना सांगतात, निवृत्ती तू थोरलायस, सांभाळ थोडस, सोपानावरती लक्ष ठेव. ज्ञान अजून लहान आहे, मुक्त अजून लहान आहे, आल्हाड आहेत, हट्टी आहेत, त्या सर्वांना तू सांभाळ, लक्ष ठेव बाबा. तूच आई त्यांची, तूच वडील. बस डोळे भरून पाहिलं. पुन्हा आल्यानंतर निवृत्तीनाथ विचारतात, वयो मी काय म्हणतो, हो तर साखर झोपेतच आहे, पण मी अगदी थोडस निवृत्तीशी बोलले तर तोही ध्यान अवस्थेतच येतो, मलाही वाटतं बघून यावं. रडणारे असो आईच्या डोळ्यातील दिसतीत, लक्षात ठेवा. पण निर्णय कटू सत्य असणारा निर्णय घेणारा बाप मात्र कधी समाजाला दिसला नाही. लक्षात राहू द्या, आईला पण विसरू नका, बापाला ज्याच्या आपल्यावरती अगणित उपकार लक्षात ठेवा. हा केवढा मोठा त्याग आहे बापाचा, केवढा मोठा घेतलेला निर्णय सांगा ना तुम्ही. लक्षात राहू दे, जिजाऊला पण विसरू नका, शहाजी राजांना की ज्यांनी रातोरात आपल्या लेकरू पेडरातून बाहेर काढलं. लक्षात राहू दे, देवकीला लाड कोड कौतुक पुरवणारी यशोदा देवकी लक्षात राहते. लक्षात राहते देवकीला पण विसरू नका, वसुदेवजींना यमुनेच्या पुरात रात्रीच्या वेळेस आपल्या लेकराला डोक्यावरती घेऊन तो घुसतो ना, त्याला बाप असं म्हणावं. लक्षात राहू द्या, लक्षात राहू द्या, आईला पण विसरू नका. बापाला सर्व काय करण्याची तयारी जर कोणाच असेल आपल्या कुटुंबाकरता, एखादा निर्णय घेऊन आपल्या कुटुंबाला उभं करण्याची ताकद आणि धमक जर कोणाची असेल तर ती केवळ आपल्या बापाची असते, ती आपल्या बापात असते. अनेक आई करता अभंग आहेत, अनेकांनी अडवलंय आईला, आईला अडवलंय, पण बापा करता खूप थोडे अभंग आहेत. महाराजांची उद्गार, बाप करी जोडी लेकराची ओढी, करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, करी जोडी लेकराची ओढी.
आडे आलोणी भारखांदी घालोणी डोळा पायालंकार ठेवा दावी थोर करोनिया तुका म्हणे गाजूने द्या आणि कशी उदार जीवासिया पुलिया आपल्या जीवावरती उदार होऊन वेळ प्रसंगी आपण पशीपोटी राहून आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करणारा कुटुंबाची ओळख समाजामध्ये आपली ओळख निर्माण करून देणारा जर कोण असेल तर तो आपला बाप असतो. लक्षात राहू द्या आईला पण विसरू नका बापाला ज्याने आपल्याकरता हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं फर्स्ट सेकंड थर्ड 3 शिफ्ट मध्ये ड्युटी केलीत अंगावरती कधी कपडे नवीन घातलेच नाहीत मात्र आपल्याला नवी घेऊन दिलीत. स्वतः त्यांनी पायामध्ये चप्पल कधी नवी घातलीच नाही तुटलेली चप्पल सांभाळून घालावी मात्र आपल्याला नवीन बूट घेऊन घालण्याकरता घेऊन द्यावा. त्या बापाच्या पायातली चप्पल कधी पाहिलीत का आपण ज्या बापाने आपल्याला बनील घालण्याकरता घेऊन दिलं नवीन अंगामध्ये आपल्या घालण्याकरता घेऊन दिलं त्या बापाच्या अंगातलं बनील कधी आपण पाहिलंच काय. बापाच्या बनींना इतकी बिळ पडली असतं इतकं फाटलेलं असतं बनीन बापाचं की वरून शर्ट असलं तरी बनीन किती फाटलं हे दिसत असतं. जितकी बनींना बिळ पडलेलं असतं त्यापेक्षा बापाचं अंतकरण आपलं वाढवत असताना घडवत असताना फाटलेलं पाहायला मिळतं. म्हणून लक्षात ठेवा ज्या मुलांनी आपल्या बापाच्या अंगावरचं बनील फाटलेलं पाहिलं ना ती मुलं त्या मुली कधीच आपल्या बापाला विसरणार नाहीत. ज्या बापाने आपल्याकरता दाढी केली नाही बेगोनला गेला 30 रुपये दाढीचे तसेच वाचून आणले. आपल्याला कुठेतरी कुटुंबाकरता समाजाकरता आपल्या मुलीकरता आपल्या मुलाकरता आपण याचा उपयोग करू शकतो. शिक्षणाकरता पेन पेन्सिल वही सायकलच्या पंक्चरसाठी कुठं का होईना आपण करू शकतो. हा बापाच्या डोक्यात विचार आल्यानंतर तो बाप दाढी करण्याकरता बसलेला 35 रुपये खिशात आहेत असं लक्षात आल्यानंतर उठून निघून येणारा तो बाप आपल्याकरता 8-8 दिवस 15-15 दिवस महिना 2-2 3-3 महिने आपला बाप आपल्याकरता दाढी करत नाही. लक्षात ठेवा. ज्या मुलींनी आपल्या बापाच्या गालावरची वाढलेली पांढरी दाढी पाहिलीत ना ती मुलं त्या मुली कधीच आपल्या बापाला विसरणार नाहीत. फक्त बापाच्या गालावरची दाढी पहा पांढरी वाढली तुटलेली चप्पल पहा ज्याने आपला 15 ऑगस्ट दिवशी 26 जानेवारी दिवशी नवीन बूट नवीन सॉक्स नवीन टाय नवीन अंडरवेअर नवीन खाकी हाफ पॅन्ट बनियन शर्ट डोक्यावरती टोपी गळ्यामध्ये टाय पिशाला तिरंगा ज्या बापाने आपल्याला आपण लहान असताना घातला खांद्यावरती 26 जानेवारी दिवशी 15 ऑगस्ट दिवशी घेऊन गेला तोच बाप म्हातारपणामध्ये आपल्याला घडवत असताना वाढवत असताना स्वतः करता मात्र या सर्व नवीन गोष्टींचा वापर न करता जुन्याच गोष्टींवरती सुख आणि समाधान मानून जीवन जगत असणारा आपल्या कुटुंबाला वाढवणारा बाप कधीच समाजाला दिसला नाही. लक्षात राहू द्यायला पण विसरू नका बापाला ज्याच्या आपल्यावरती अगणित उपकार आहेत. मंडळी पैशानं गादी विकत घेता येते गादीवरची झोप विकत घेता येत नाही आयुष्यामध्ये ऐश्वर्याने सर्व मिळवता येतं. आई वडिलांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद कुठल्याच मार्केटमध्ये विकत घेता येत नाहीत मिळवता येत नाही. तो फक्त सेवा करूनच मिळतो. विठाला 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 कटू निर्णय असतात त्याचे फणसाच्या काटेसारखे पण त्या फणसातल्या गऱ्यापेक्षा बापाचं अंतकरण खूप गोड असतं. ते जाणता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे कळालं पाहिजे. लक्षात ठेवा सेवा करा लक्ष्मीची पण विसरू नका विष्णूला. लक्ष्मी तर चांगलीच आहे पण विष्णूची सेवा केली तर लक्ष्मी सांगते नुसत्या विष्णूची सेवा करते तर तुम्ही सुद्धा सेवा करत चला. लक्षात राहू द्या विष्णू लक्ष्मीला पण विसरू नका विष्णूला. तो आपलं रक्षण करताय. त्यागाचं बलिदानाचं प्रतीक जर कुटुंबाच्या अनुसंधानास आपल्या दृष्टीने जर कोण असेल तर तो आपला बाप असतो. लक्षात राहा. मी काय म्हणतो मलाही वाटतं आज आपण देहांत प्रायश्चित्त घेतलं तर उद्या पाहायला मिळणार नाहीत म्हणून पाहुणी अवस्था वाटतंय. थरथर ते पाय पुढे माघारी फिरलेत पर्णकुटीच्या बाहेरून पावांना डोळेवरून पाहिलं तर जड अंतकरणाचा कधी बापाच्या अंतकरणाचा विचार आपण कधी केलं का नाही. लक्षात ठेवा. पाहिलं डोळे भरून आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं केवळ त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं म्हणून वारकरी संप्रदायाची आजही ती इमारत जशीच्या तशी उभी आहे. का इमारतीचा पाया मजबूत आहे. लक्षात ठेवा. आर्किटेक्चरचा नियम सांगतो बांधकाम क्षेत्रातला ज्या इमारतीचा पाया मजबूत ती इमारत मजबूत. या इमारतीचा पाया जर कोण असेल तर त्यांचे ते आई वडील आमचे ज्ञानोबा आहेत तो खूप बरं आहे. म्हणून बहिणाबाईंचे कसा अनुभव आहे. ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया तुका झाला सकळस भजन करा सावकाश. हीच परंपरा आजही त्यांच्या कार्याची माझ्या माध्यमातून उभी राहिलेली टिकून राहिलेली आणि पाठीमागत चालू राहिलेली जर पाहायला मिळत असेल तर वेगळी प्रार्थना आपण का करावी आपण का म्हणू नये. त्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा त्या कुळातील सर्वांना पुष्कळ आयुष्य दे पांडुरंगा. तुझ्याकडे एकच तुला हात जोडून प्रार्थनेत विनंती अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. काय न वाचन मरण करणारे माझ्या जवळचे सर्वस्व समर्पित भाव ठेवून निरपेक्ष हेतूनच तुझी सेवा करणारे
कुणी मानावं कुणी म्हणावं कुणी काय द्यावं या विरहित आपण देत असताना आपण सुद्धा करतोय ते इतरांनी करावं असं ज्यांना वाटलं ते आता आज ते नाही स्थूल ध्यान मात्र सूक्ष्म ध्यान अनेकांकडून ते परमार्थ करून घेत दाता तोची एक जाना दाता तोची एक जाना स्मरण करतो त्याचं स्मरण यावत विश्वकडून करून घेतो. माझा एक खूप लहानपणापासून संबंध या कीर्तनाच्या माध्यमातून आप्पांचा आला. असे अगदी आता वय झालं म्हणून खाली बसत पण अगदी आग्रह केला तर चाल म्हणण्याकरता भैरव म्हणण्याकरता उठत. आणि त्याच आश्रमाचे विद्यार्थी त्या काळातले करणारे शिकणारे पूजनीय आपल्या परिसराचं भूषण आणि वैभव असतील कैलास स्मारक असतील ज्यांचं आता कीर्तनानंतर 10:30 वाजले भजन आहे. अतिशय सुंदर आणि गोड भजन आहे. ते पूजनीय गायनाचार्य पानसरे गुरुजी त्याच आश्रमशाळेचे त्याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. असे अनेक घडवले ज्याचं आपण स्मरण करतो त्याचं स्मरण
त्यांना जाऊन वर्ष झालं तर ते आपल्याकडून करून घेतले, म्हणजे त्यांचं पुण्यस्मरणात पुण्यतिथी आहे ते आपल्याकडून करून घेत असतील तर ते सुद्धा दाते कायमस्वरूपीचं दान त्यांनी आयुष्यात केलं, परमार्थ स्वतः करत असताना अनेकांच्या ते करत राहिले. असंच कार्य या कुटुंबाच्या माध्यमातून आजही त्यांच्या पश्चात घडतंय. तर आपण वेगळी प्रार्थना का करावी, का म्हणून आहे आपण सुद्धा त्या कल्पायुष्य तया कुळा. आपल्या सर्वांच्या अनुसरण सर्वांसाठीची प्रार्थना आहे. माझी या सकळा हरिचरदास पाहायला मिळतात. महाराज सांगतात त्यांना तो पुष्कळ आयुष्य दे, पण दीर्घ आयुष्यामध्ये एक किंचित त्यांच्या मनामध्ये विकल्प कल्पना संशय येऊ देऊ नको. संशय संसारातही चालू, ज्यांच्या संसारात संशय विकल्प कल्पना निर्माण झाले त्यांचा संसार थांबला. ज्यांच्या परमार्थामध्ये संशय कल्पना विकल्प निर्माण झाला त्यांचा परमार्थ थांबला. म्हणून संशय हा घातक आहे. मौली सांगतात म्हणून संशय होणे थो आणि पाप नाही घोर का विनाशाची मागूर. कधी कधी आपला संशय आपल्याला संसारातही घातक ठरतो आणि परमार्थही बाधक ठरतो. म्हणून कल्पना विरहित संशय विरहित परमार्थ करता आला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणी काय एक काम दीर्घायुष्यामध्ये कल्पना विरहित जीवन जगत असताना कायनं मनानं सर्वस्व समर्पित भाव ठेवून तुझी सेवा करत असतील तर त्यांना तो सुखी ठेव. का सुखी ठेव? त्यांना ते सुखी असतील तर इतरांचं जीवन तर सुखी करण्याचं कार्य अव्याहतपणे करत राहतील. म्हणून त्यांना तो सुखी ठेव. कल्पनेची बाधा न हो कोणी संत मंडळी सुख असो. दीर्घ आयुष्यामध्ये कल्पना विरहित जीवन जगत असताना सुखी जीवनात होत असतो तो कधी कधी अहंकार. तो होऊच नाही. अहंकाराचा वारा न लागू राजेसा. जीव तुझा अंश देवा, त्याला जर अहंकार झाला तर त्याला मोठं जन्म मृत्यू दुःख भोगावं लागेल. म्हणून अहंकारात नाही तर त्या अहंकाराचा वारा सुद्धा त्यांच्या जीवनात त्यांना कधी लागू देऊ नको. म्हणून अहंकाराचा वारा अहंकारावरही जीवन जगता आलं पाहिजे. इगो त्याला युगो म्हणतात. प्रश्नेचा प्रश्न युगो एकदा माणसाचा झाला जागा झाला की तो युगो संसारही करू देतो आणि परमार्थही करू देत नाही. म्हणून परमार्थातही अहंकार नसावा आणि संसारातही अहंकार नसावा. म्हणून अहंकाराचा वारा न लागू माझी या विष्णुदासा
माझे काय न वाचन म्हणून तुझी सेवा करणारे काहून आंदोलन लक्षात आलं ना? ते तुमच्या जवळचे आहेत, माझी सेवा करतायत, तुम्ही त्यांच्याच अनुषंगाने मागताय, हा तुमचा स्वार्थी स्वभाव आहे. नामदेवराय नाही देवा अखंडित नामस्मरण मुखामध्ये ज्यांनी धारण केलं सतत करतात ते करून घेत आहेत. अशा सर्वांचं तू भलं कर, कल्याण कर, सुखी ठेव. कल्पना विरहित अहंकार विरहित जीवन जगत असताना त्याला तू दीर्घायुष्य दे, हे मात्र लक्षात राहू दे. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी राम पांडुरंग. असंच पांडुरंगाचं स्मरण करून आयुष्य ज्यांनी संपूर्ण परमार्थामध्ये संसर्ग असताना खर्च केलं. ते एखादं म्हणेल आपांचा सहवास आजपर्यंत माझ्या जीवनात काही अंशात मिळाला, काही नाही मिळाला, आणि एखादा पाहुणा आला आणि उद्या म्हटलं की तुम्हाला काय दिलं घेतलं असेल, नातेसंबंध असतील, पण मी आज पाहुणा आलो की ज्यांचा माझा कधीच संबंध आला नाही, मला आप्पांनी दिलं काय, म्हणजे आपल्याला आप्पांनी दिलं काय, त्याचं उत्तर पुन्हा सांगून जातो की आजची आणि उद्याची तिथी पुण्यतिथीची त्यांनी आपल्याला पुण्य करण्याकरता निर्माण करून दिली. तशा पुण्यतिथीची आजची ही सेवा संपूर्ण पानसरे परिवार, त्यांच्या असणारे पुतणे अन्न असतील, त्यांच्या असणाऱ्या कन्या कुटित असतील, आधी करून त्यांचे चिरंजीवांचे परमार्थिक सन्मित्र हरिभक्ती परायण पांडुरंग बुवा पानसरे तात्या, तुकाराम बुवांना भजनाचं वेळ लागलं, परमार्थिक जीवन होतं, तसं त्यांना भजनाचं वेळ आहे. या तुकाराम बुवांच्या आप्पांच्या बरोबर एक तुकाराम बुवा आले, गोसावी गुरुजी. व्यासंगी जीवन भजनाचं सांगतोय, लक्षात ठेवा, भजनाचं व्यासंगी जीवन. तुकाराम बुवा गोसावी गोड भजन, तिथं यायचे राहायचे, शहरांच्या नावे गेले तर ते जायचे, बरोबर जायचे, तिकडे ते भजन करायचे, इथं आल्यानंतर भजन करायचे. असं म्हणजे सर्व कलाकारांवरती, सर्व कीर्तनकारांवरती, भजनांवरती आणि वारकऱ्यांवरती प्रेम असणारा हा परिवार आहे. म्हणून या परिवाराचे सर्व सदस्य, त्यांचे बंधू असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांचे कन्या असतील, त्यांची मुलं असतील, त्यांची नात असेल, नातवंड असतील, त्यांचे सुना असतील, स्नेही इथं चिंतक मित्र परिवार, पै पाहुणे, नातेवाईक कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितामध्ये आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं पायी करून प्रसार करणारे ग्रामस्थ आणि ग्रामस्थ भजनी मंडळाचे सर्व माझ्या दृष्टीने वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, टाळकरी वृंद, त्यामध्ये गायनाचार्य, प्रवचनगार, कीर्तनगार आदी करून हार्मोनियम वादक, मृदंगमणी, हरिभक्ती पारायण, कैलासजी महाराज, दादो आपल्या परिसराचं भूषण आहे, वैभव आहे, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, पुरुष मंडळ, तरुण मंडळ अधिक ज्यांची उपस्थिती पाहायला मिळतात त्या माझ्या सर्व महिला मंडळ, माता भगिनी. या कार्यक्रमाची सुंदर अशी शूटिंग चालू आहे. ते माऊली युट्यूब चॅनलचे मालक असतील, त्यांनाही मी धन्यवाद देतो. स्पीकर ऑपरेटर त्यांनाही धन्यवाद देतो. माझे गुरुवर्गले माऊली सावंत त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना धन्यवाद. सर्वांचं दर्शन कीर्तन सेवेला पूर्ण विराम. हा संदेश आज ज्यांच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचं कार्य केलं त्या माझ्या नामदेवरायांचं, म्हणजेच अर्थात माझ्या तुकोबरायांचं एकदा सर्वजण ज्यांची पुण्यतिथी सोहळा, ज्यांचं नावही आहे, ज्यांनी आयुष्यभर भजन केलं त्या माझ्या तुकोबरायांचा वसा आणि वासा त्यांनी जतन केला, त्याच तुकाराम अप्पांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने माझ्या तुकोबरायांचं एकदा सर्वजण पुढे प्रेमान हातान टाळ्यांनी मुखान भजन करूया. सर्वजण तुकाराम त्यांच्याच कार्याचा संदेश कळवले. पवित्र अशी तुळशीची माळा एकादशी सारखं व्रत करा. आळंदी पंढरपूर देवसे आळंदीची वारी करा. रामकृष्णारी मंत्राचा अखंडित जप करा. मातृभूमीचे आई वडिलांची सेवा कायम वाचन मनन करा. निश्चित आपला जीवन सुखिल्याशिवाय राहणार नाही. हाच एक संदेश आज या परिवाराच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवतो. मी माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. 11:15 वाजलेले. डायरेक्ट सर्व भैरवी म्हणायची म्हणे तया
सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण नामने तया सावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग जयमुखी निधान पांडुरंग जयमुखी निधान पांडुरंग रुपणेची बाधा नवकाने काळी रुपणेची बाधा नवकाने रुपणेची बाधा नवकाने काळी रुपणेची बाधा नवकाने काळी जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाबा कल्पनेची बाबा कल्पनेची बाबा संत मंडळी ही संत मंडळी ही संत मंडळी सुखी सुखी हरिभक्त पूजनीय भजन सम्राट
माऊली गुरुजी पानसरे यांचं आपण सर्वच जण स्वागत करूया. गुरुजींना आपण आपल्या सर्व उपस्थितांच्या माध्यमातून विनंती करूया की आपण सदा सुहागन राग भैरवी म्हणावी तो पुढावी. संत मंडळी सुखिया हे संत मंडळी सुखी असो. जय